मोठे सरे त्याच्या पुढे घेतो कल्पनेचे भोग न माने ते बाह्य रंग पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रय जननी देवाची श्री संताची माथा चरणावर वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधकाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पंढरीश परमात्म्याच्या चरणी कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या चरणी गुरुवायांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत मंडळी सर्व साधक आणि सर्व भाविक सर्वांच्या चरणी
मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी साधकाला उपदेश केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल उपदेश या शब्दाचा अर्थ आहे हिताचं सांगणं. संत आपल्याला हित सांगत असतात, नव्हे हित फक्त संतच सांगू शकतात. विठ्ठल विठ्ठल जरी दुसरं कोणी म्हणत असेल की आम्ही तुमच्या हिताचं सांगतो, लबाड आहे समजायचं. कारण जो आपल्याला हित सांगतो त्यानं त्याचं हित करून घेतलेलं नसतं, त्याचं हित झालेलं नसतं. हित जाणणारे फक्त संत असतात आणि तेच आपलं हित करू शकतात. विठ्ठल सकळ, माझं सगळं हित फक्त तेच करू शकतात. तेच म्हणजे कोण? संत. संतच करू शकतात. कारण संताशिवाय हित बाकीच्यांना माहीतच नसतं. हित नाही ठावे जननी जनका. आई जरी म्हणत असेल की अरे बाळा मी तुझ्या हितासाठीच करते, हिताच सांगते. बाप जरी म्हणत असेल की तुझ्या हिताच आहे, पण खरं त्यांनाच हित कळलेलं नसतं. त्यांना हित कळलं असतं तर अगोदर त्यांनी त्यांचं हित करून घेतलं असतं. त्यांनी त्यांचं हित करून घेतलं नाही याचाच अर्थ आहे की त्यांना हित कळलेलंच नाही. हित करणारे फक्त संत आहेत आणि आपलं हित सांगणारे ही फक्त कोण आहेत? संत आहेत. तुकोबार आहे, ज्ञानोबा आहे, नाथ महाराज, निळोबा आहे. हे आपलं हित सांगतातही आणि करतातही. विठ्ठल विठ्ठल हित सांगणं त्यालाच उपदेशावरून निघलंय. हित सांगण्यालाच उपदेश म्हणतात. संत उपदेश करतात. तुकोबा याही अभंगातून उपदेश करतात. त्या उपदेशाचे दोन प्रकार आहेत. तुकोबा ज्या वेळेला उपदेश करतात त्यावेळेला संसारी लोकांनाही उपदेश करतात आणि संसारातून बाजूला होऊन जे साधनेला लागलेले आहेत अशा साधकांनाही कधी कधी उपदेश करतात. विठ्ठल संसारी लोकांना उपदेश करत असताना सांगतो तुम्हाशी मजारी विठ्ठल किंवा पंढरीशी जावे आल्यानो संसारा. हा उपदेश कोणाला आहे? संसारी लोकांना उपदेश आहे. संसाराला जे आलेले आहेत, संसारी जे आहेत अशांनाही उपदेश करतात. आणि संसारातून थोडस अलिप्त होऊन संसाराला कंटाळून स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी, भगवत साक्षात्कार करून घेण्यासाठी जे परमार्थाला आलेले आहेत, परमार्थाच्या
वाटेवर आलेले आहेत, परमार्थ मार्गाला लागलेले आहेत आणि साधना करायचा ज्यांनी निश्चय केलेला आहे. पण काय साधना करावी, काय करावं, कुठं जावं, कसं काय केल्यानंतर भगवत साक्षात्कार होईल याची जाणीव ज्यांना नाही. दिसतात परमार्थात, पण भगवत भेटीसाठी, भगवत साक्षात्कारासाठी काय करावं हे ज्यांना ज्ञात नाही आणि मग काहीतरी करत राहतात, कोणाच्या तरी नादी लागतात. आणि जो भगवत प्राप्तीचा साधू संतांनी, वेदांनी, शास्त्रांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गावरून भ्रष्ट होतात. कोणती साधना साधकांनी कोणती साधना करावी, काय करावं, काय केल्यानंतर देवाची भेट होईल हे ज्यांना ज्ञात नाही, मग अशा त्या साधकांना अनेक अभंगातून उपदेश केलेला आहे. काळ सारा आपला काळ हा चिंतनात सारावा. जर त्याचा काळ चिंतनात गेला तर तो काळ धन्य. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आणि आळंदीत राहून सुद्धा, क्षेत्रात राहून सुद्धा जर चिंतनात काळ जात नसेल, नुसता मोबाईल मध्ये पिक्चर पाहण्यातच सगळा काळ निघून जात असेल तर तो काळ धन्य नाही. त्या काळाला धन्य म्हटलं जात नाही. देवाच्या चिंतनात काळ गेला पाहिजे. ही साधना तुकोबारायांनी सांगितली. काळ सारावा चिंतने. आणि मग चिंतन करण्यामध्ये लोकांचा विक्षेप होत असतो. तो विक्षेप होऊ नये म्हणून एकांतवासी, एकांतात राहून देवाचं चिंतन करावं. देवाच्या चिंतनात काळ सारावा. आणखी काय करावं? देवाच्या पूजने, प्रदक्षिणात, तुळशीच्या एकांतात राहून देवाची पूजा. जर देवासाठी आपल्याला परमार्थ करायचा असेल, देवाच्या प्राप्तीसाठी, देवाच्या साक्षात्कारासाठी जर करायचं असेल तर महाराज साधना एकांतात करावी लागते, लोकांतात नाही. आपण केलेली साधना कोणाला समजली सुद्धा नाही पाहिजे, कळली सुद्धा नाही पाहिजे. म्हणूनच एकांतात साधना करावी. एकांतात का साधना करावी त्याची अनेक कारण आहेत, पण एकांतात साधना करावी. काय? एक चिंतन करावं, देवाची पूजा करावी आणि तुळशीच्या
प्रदक्षिणा कराव्यात. विठ्ठल विठ्ठल गंगेचं स्नान करावं, देवाची पूजा, तुळशीच्या प्रदक्षिणा, आणि असा साधकाने आपला काळ व्यतीत करावा, काळ घालवावा. ही भगवत प्राप्तीची साधना आहे. त्याने देव भेटतो, देवाची कृपा होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक साधना आहे देवाची पूजा. साधकाने देवाची काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. पूजा. विठ्ठल आणि आपल्याला दर्शन देतो, देवाची भेट होते पूजेने. तेव्हा पूजा करायची. पूजा म्हणजे काय? ती पूजा कशी करायची? पूजेचे काही प्रकार आहेत का? मग प्रकार जर असतील तर कोणत्या प्रकारची पूजा देवाला आवडते? कोणती पूजा करायची? कोणती पूजा केल्यानंतर देवाला ती पूजा आवडते आणि लवकर देव प्रसन्न होतो? विठ्ठल कोणती पूजा करायची? कशी पूजा करायची? असा ज्या वेळेला प्रश्न काही मंडळींनी केला असेल तुकोबारायांना, आणि मग कोणती पूजा देवाला आवडते, कोणती पूजा केल्यानंतर देव प्रसन्न होतो, ते तुकोबाराय मनोमय पूजा. आवडते. विठ्ठल विठ्ठल
देवाला मनोमय पूजा ही सगळ्या पूजेपेक्षा जास्त आवडते. म्हणजे सगळ्या पूजेपेक्षा म्हणजे दुसऱ्या काही पूजा आहेत का? हो, पूजेचे अनेक प्रकार आहेत. आपण नेहमी पूजेचा प्रकार जो पाहिला जातो, ज्याला स्थूल पूजा म्हणतो, आपण स्थूल शरीराने जी पूजा करतो, मग ती पूजा करण्यासाठी एखादी देवाची प्रतिमा तयार केलेली असते. वैष्णव असतील तर भगवान विष्णूची प्रतिमा असते, शैव असतील तर शिवलिंग असतं, गणपती असतील तर गणपतीची प्रतिमा असते, मूर्ती असते, शाक्त असतील तर शक्तीची मूर्ती असते, तर देवीची मूर्ती असते. अशी जो ज्या देवतेचा भक्त आहे तो त्या देवतेची प्रतिमा तयार करून वेगवेगळे उपचार त्या देवतेला काय करतो? समर्पण करत असतो. पाद्यम समर्पयामी, अर्घ्यम समर्पयामी, आचमनम समर्पयामी, शुद्धोदकम स्नानम असे वेगवेगळे. नंतर वस्त्रम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, नैवेद्यम असे सगळे वेगवेगळे उपचार त्या देवतेला समर्पण करत असतो. पण ती प्रतिमेच्या ठिकाणी तो उपचार तो समर्पण करतो प्रतिमेच्या ठिकाणी. पण जरी ते उपचार प्रतिमेच्या ठिकाणी समर्पण केले तरी ते उपचार प्राप्त कोणाला होत असतात? ती प्रतिमा ज्याची आहे त्याला. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये प्रतिमेचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. शैली, दारुमयी, लौही, लेप्या, लेख्याच सैकती, मनोमयी, मणिमयी, प्रतिमाष्टविधा स्मृता. एक आहे शैली प्रतिमा. शैली म्हणजे पाषाणाची, दगडाची प्रतिमा. आपण कुठल्याही मंदिरामध्ये आपण पांडुरंगाच्या वगैरे, रामाची, कृष्णाची आपण मूर्ती जी पाहतो, किंवा भगवान शिवलिंग कशाचं असतं? सगळं हे दगडाचंच असतं. दगडाची प्रतिमा तिला शास्त्रामध्ये शैली म्हणतात. दारुमयी म्हणजे लाकडाची. आपण जर जगन्नाथपुरीला गेलो तर जगन्नाथपुरीला आपण मुख्य मंदिरामध्ये देवाचं दर्शन केलं तर तिथं प्रतिमा कशाची असते? लाकडाची. तर दारुमयी म्हणतात तिला, लाकडाची प्रतिमा. लौही लोखंडाची, लोखंड आदी जे धातू आहेत धातूची, त्याला लौही म्हणतात. म्हणजेच लोखंडाची, पितळाची, तांब्याची, चांदीची, सोन्याची, पंचधातूची वगैरे अशी ही जी प्रतिमा असते तिला लौही प्रतिमा म्हटलं जातं. लेप्या म्हणजे मातीची बनवलेली. आपण त्या भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसवतो, गणपतीची मूर्ती जी करतात ती कशाची असते? मातीची. तिला लेप्या म्हणतात. लेख्या म्हणजे लिहिलेली, म्हणजे चित्राची प्रतिमा. चित्राची, फोटोची पूजा केली जाते ना, फोटो म्हणजे काय? चित्रच आहे ना. तिला लेख्या म्हणतात. सैकती म्हणजे वाळूची, वालुकामय अशा प्रकारची मूर्ती. आणि मनोमयी, एक मनोमय असलेली, मणिमयी, मण्याची. आपल्याकडं मणिमयी आपल्याला नाही पाहायला भेटली, पण जे श्रीमंत लोक असतात पूर्वी होते, आणि मग ते मण्याची म्हणजे हिऱ्याची, हिरा हा मणी आहे, पाचो हा मणी आहे. मग अशा मूल्यवान अशा प्रकारचे जे मणी आहेत त्या मण्याची ते काय करायचे? प्रतिमा करायची, आणि मग त्याची काय करायची? पूजा करायची. याला मणिमयी म्हणतात. प्रतिमा अष्टविधा स्मृता. अशा या 8 प्रतिमा भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि मग या प्रतिमेच्या ठिकाणी आपल्या शक्तीनुसार यथाशक्ती वेगवेगळे उपचार समर्पण करणं, याला आपण काय म्हणतो? पूजा म्हणतात. पूजा. मग कोण पंचप्रकारे पूजा करतं, पंच उपचार समर्पण करून.
कोण षोडशोपचारे पूजा करतं. अशा ह्या वेगवेगळ्या पूजा असतात. पण या स्थूल पूजा आहेत. शरीराने, या स्थूल शरीराने ही काय केली जाते? पूजा केली जाते. म्हणून या पूजेला स्थूल पूजा म्हणतात. विठ्ठल आणखी एक पूजा तुकोबाबाईने सांगितलेली आहे. कोणती? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. हेच विष्णूची. आणि पुन्हा ती साधी पूजा नाही. ती कोणती पूजा आहे? महापूजा आहे. महापूजा कोणती? स्वामी काज. स्वामी म्हणजे मालक. आणि त्या मालकाची कामं करणं, सेवा करणं. कुणी? नोकराने, सेवकाने स्वामीची सेवा करणं ही सामान्य अशा प्रकारची समजायची नाही. ही भगवान विष्णूची पूजा आहे. कारण त्या नोकरा करता, त्या सेवका करता तो स्वामी हाच विष्णू असतो. विठ्ठल विठ्ठल गुरु भक्ती. गुरुची भक्ती. भक्ती म्हणजे उपासना, म्हणजे सेवा. गुरुची सेवा ही सामान्य नाही. ही देवाची पूजा आहे. म्हणून आचार्य उपासनम या पदावर ज्ञानोबाबांनी काय वर्णन केले? मग 150 ओव्या नुसत्या एका पदावर आचार्य उपासन. का? तर आचार्यांची, गुरूंची सेवा ही महापूजा आहे. आचार्य हेच देव असतात. गुरु हेच देव असतात. म्हणून आपल्याकडे नेहमी श्लोक म्हटला जातो बघा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून गुरु हेच परब्रह्म आहेत. गुरु हेच ब्रह्मदेव आहेत. गुरु हेच भगवान शिव आहेत. गुरु हेच भगवान विष्णू आहेत. आणि त्यांची केलेली सेवा हीच खरी भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल पितृवचन. पित्याच्या वचनाचं म्हणजे आज्ञेचं पालन करणं ही महापूजा आहे. आता काळ कलियुगाचा आहे. कुणीच ऐकत नाही बापाच. गुरुचं कुणी ऐकत नाही. गुरुची कुणी सेवा करत नाही. मालकाचा तर विचारूच नका. बापाला सगळे आता माघारीच बोलतात सगळे. पित्याच्या वचनासाठी प्रभू रामचंद्रांनी राज्याचा त्याग केला. राज्याचा. ही पितृभक्ती आहे. कारण पित्याच्या वचनाचं पालन करणं, आज्ञेचं पालन करणं हीच देवाची पूजा आहे. कारण पुत्रा करता पिता हाच परमेश्वर असतो. विठ्ठल विठ्ठल सेवापती. आणि जर पत्नी असेल तर पत्नी करता पती हाच परमेश्वर असतो. आणि पतीची सेवा हीच भगवान विष्णूची पूजा आहे. पती सोडून तिला पंढरपूरला जायची गरज नाही. तिला 4 धाम करायची गरज नाही. तिला तीर्थयात्रा करायची गरज नाही. कारण पतीच्या चरणातच तिला सगळे तीर्थ असतात. कारण पती हाच काय असतो? परमेश्वर अशा प्रकारचा असतो. म्हणून आणि त्या पतीची सेवा हीच पूजा असते.
आणि म्हणून ज्यांनी पतीची सेवा केली अशा पतिव्रतेची उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये सापडतात. आणि त्या पतीच्या सेवेने काय सामर्थ्यवान झाल्या, ईश्वरापेक्षाही जास्त सामर्थ्यवान झाल्या. म्हणून एक प्रमाण आहे बघा आपल्याकडं, एक गात्यात नाही सापडलं मला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ते कसं आहे, तुकाराम महाराजांचं आहे का कोणी घातलं तो प्रश्न नाही, पण ते वास्तव आहे ना, ती खरं आहे. कारण पतिव्रता असणारी अनुसया हे 3 देव ज्यावेळेला तिचा छळ करण्यासाठी गेले, छळ करून ज्यावेळेला तिचं सत्वहरण करण्याच्या उद्देशाने गेले आणि नग्न होऊन भोजन मागितलं, नुसता हात ठेवला मस्तकावर. जग ज्यांच्यापासून निर्माण झालं, जग ज्यांचं बाळ आहे त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना बाळ केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पतीची सेवा ही सामान्य नाही, ती ईश्वराची, भगवान विष्णूची पूजा आहे. आणि नुसती पूजा नाही, महापूजा म्हणतात तुकोबाराय. हेची विष्णूची महापूजा हा एक पूजेचा प्रकार आपल्याला दिसतो. विठ्ठल विठ्ठल. ही जी पूजा आहे ना, आता हे तुकोबारायांनी सांगितलेली, स्वामी काय गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा हे जे तुकोबाराय म्हणतात. जर आपण बारीक जर विचार केला तर मग याच्यातून हे लक्षात येतं की ज्याचं जे कर्तव्य आहे त्याचं ते कर्तव्य त्यांनी करणं हीच देवाची पूजा आहे. कारण पित्याच्या वचनाचं पालन करणं हे पुत्राचं कर्तव्य असतं, गुरुची सेवा करणं हे शिष्याचं कर्तव्य असतं, मालकाची सेवा करणं, मालकाची कामं करणं हे सेवकाचं काम असतं, आणि पतीची सेवा करणं हे पत्नीचं कर्तव्य असतं. म्हणजे आपलं आपलं कर्तव्य करणं हीच काय आहे, देवाची पूजा आहे. आणि तेच तर भगवान सांगतात, यत प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभिर्च सिद्धिं विंदती मानवा. स्वकर्मणा, स्वतःच्या कर्माचं अनुष्ठान करून त्या कर्माच्या द्वारा तम अभ्यर्च, तम म्हणजे त्याला, त्या परमेश्वराला पूजून, तम म्हणजे त्याला म्हणजे कोणाला, वरच्या वरी सांगितलं, यत प्रवृत्ती भूतानां, सगळ्या भूतांची ज्याच्यापासून उत्पत्ती होते, येन सर्व मिदम ततम, ज्याने हे सर्व जगत व्यापलेलं आहे असा जो परमेश्वर, तम अभ्यर्च, त्याची पूजा करून सिद्धिं विंदती मानवः, तो मनुष्य सिद्धीला, मोक्ष रूपी सिद्धीला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. त्या श्लोकावर लिहित असताना म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. आपण आपलं जे स्वकर्म आहे, ज्याचं जे कर्म असेल ते, शेतकऱ्याचं कर्म शेती करणे, शिक्षकाचं कर्म शिकवणे, विद्यार्थ्याचं कर्म अभ्यास करणे, गुरुची सेवा, ज्याचं जे कर्म असेल त्यानं आपलं कर्तव्य कर्म निष्काम भावनेनं, हे ईश्वराची सेवा आहे, ही ईश्वराची पूजा आहे असं मानून जर ती सेवा केली, ते कर्म केलं तर, आणि ती ईश्वराची पूजा होते. पूजा कुठलंही कर्म करा ती देवाची काय आहे, पण ही ईश्वराची पूजा मानून केलं तर विठ्ठल विठ्ठल. म्हणजे फलाकडे दृष्टी ठेवायची नाही. शेतकऱ्यांनी शेती करायची, कृष्ण अर्पण करायची. फलाकडे दृष्टी ठेवायची नाही.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि कृष्णार्पण म्हणायचं आहे ते सकळ कृष्णाशी. आपण कोणतंही कर्म करा आणि ते कर्म जर आपण कृष्णाला अर्पण केलं तर ते कृष्णार्पण होतं. कृष्णार्पण होतं. घडलेला दृष्टांत आहे. पंढरपूरला एक भक्त होती आणि असं तिनं ऐकलेलं की आपण काही कृष्णाला अर्पण केलं की ते काय होतं, कृष्णाला अर्पण होतं. आणि म्हणून ते काही केलं की कृष्णार्पण म्हणायची. स्वयंपाक केला, जेवण केलं, कृष्णार्पण. काही कोणाला दिलं, कृष्णार्पण. काही झालं की कृष्णार्पण, काही झालं की कृष्णार्पण. तिचं असं एवढा अभ्यास झाला आणि ते सगळं मग भगवंताला अर्पण व्हायचं, पांडुरंगाला अर्पण व्हायचं. झालं असं की सकाळी सकाळी काकडा व्हायचा, देवाची महापूजा व्हायची. आणि महापूजा झाल्याच्या नंतर अशी पूजा होऊन सगळं झाल्याच्या नंतर असं देवाच्या अंगावर कचरा पडायचा. काय पडायचा, सगळी पूजा वगैरे आटोपल्यानंतर असं तो कचरा पडायचा सगळ्या अंगावर. सगळी ती पूजा केलेला काय फायदा व्हायचा नाही. मग त्या पूजा पुन्हा सगळा तो पहिली पूजा सगळी काढून पुन्हा नंतर देवाला स्नान घालून वगैरे दुसरी पूजा करावी लागायची. असं बरेच दिवस चाललं. 4 दिवस झालं, 8 दिवस झालं, 15 दिवस झालं. ती पूजा परेशान झाली ना. बघ कचरा पडतंय कुठून, काय दिसत काही काहीच नव्हतं. बरं अचानक अंगावर पडायचा कचरा, कुठून पडतं काय दिसतच नव्हतं. परेशान झाले सगळे. काय करावं काय करावं काय कुणाला सूचना. एका महात्म्याला भेटली आणि सांगितलं असं असं होतंय, काय करावं. मग त्या महात्म्याने सांगितलं कोणीतरी एक पांडुरंगाचा भक्त आहे आणि तो घर झाडल्यानंतर ते कचरा सुपलीत घेऊन तो उकंड्यावर नेऊन टाकायचा. आणि उकंड्यावर टाकत असणार आणि टाकताना तो काय म्हणत असणार आहे, कृष्णार्पण. त्याच्याशिवाय असं घडणं शक्य नाही. बघा म्हणे चौकशी करून पाहिलं त्यांनी. असं म्हणजे चौकशी म्हणजे असा शोध घेतला त्यांनी. मग शोध घेतल्यानंतर त्या एका पुजाऱ्याला ते सापडलं की एक महिला पंढरपुरातच राहत होती, पांडुरंगाची भक्त होती, निष्ठावान भक्त होती. आणि काही केलं की तिनं कृष्णार्पण करायचं. तिनं घर झाडलं, त्या घरातला सगळा कचरा असा गोळा केला, झालेलं ते सगळं. त्यात काही केस वगैरे सगळंच ते कचरा म्हणजे काय नसतं त्याच्यात. सगळंच खतखट वगैरे सगळं ते असं सुपलीत घेतलं आणि उकंड्यावर टाकताना तिनं कृष्णार्पणमस्तु तिकडं लगेच देवाच्या अंगावर तिनं कृष्णार्पण. ह्याच्या लक्षात आलं की हीच टाकते म्हणून तिनं लावली मुस्कडात. तिच्या मुस्कडात लावली की कृष्णार्पणमस्तु. मारलं कुणाला, तिला. पण तिनं काय केलं, कृष्णार्पण केलं. हा पुजारी मंदिरात गेला, पाहिलं तो देवाचा गाल असा फुगला. काय झालं देवाचा गाल कसा काय फुगला, देवाचा गाल कसा काय फुगला. आणि मग लक्षात आलं की हिनं काय केलं, मारलेलं कृष्णार्पण केलं. जर तिला तिच्या गालावर मारलं तिनं कृष्णार्पण केलं तर ते कुणाला प्राप्त झालं, कृष्णाला प्राप्त झालं. कारण ही पूजा आहे. त्याला आपण जे अर्पण करू तो ते काय करतो, स्वीकारतो. म्हणून आपण आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते त्याला अर्पण करणं ही त्याची पूजा आहे. आणि त्या पूजेनं तो काय होतो, संतुष्ट होतो. विठ्ठल विठ्ठल कृष्णार्पण म्हटलो आणि एक वर्षभर जर हा नियम केला की कृष्णार्पण म्हणूनच काय करायचं, तोंडात टाकायचं काय आणि खायचं. महाराज तुम्ही वर्षभर उपवास केला, ही फल तुम्हाला फलश्रुती प्राप्त होते. कारण ते कृष्णाला प्राप्त होते, तुम्ही खातच नाही काही. आणि भोजन म्हणजे तसा यज्ञच असतो. काय भोजन म्हणजे काय, यज्ञच आहे ना.
म्हणून आपल्याकडे तो श्लोक आहे बघा मराठीतला, काय म्हणतात ते, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे, जाणी जे यज्ञ कर्म विठ्ठल विठ्ठल म्हणून आम्ही पोरं नाही ना जेवायच्या टायमाला कपडे काढायला सांगतो. एवढी बाबा थंडीत काम कपडे काढायला होते करून, कारण त्याचं कारण असतं की भोजन म्हणजे यज्ञ असतो आणि यज्ञाला मग असं पवित्र सोहळ्यातच बसावं लागतं. पोट भरणं करता जेव्हा आपण जेवायचं नसतंच. भोजन हा यज्ञ म्हणजे देवाचा यज्ञ म्हणजेच पूजा. अर्थात आपण केलेलं कर्म कुठलीही अशा प्रकारचं तत्व आपल्या जवळच्या वस्तू देवाला समर्पण करणं ही पूजा आहे. हा एक पूजेचा प्रकार आपल्याला दिसून येतो. आणखी एक पूजेचा प्रकार आहे विठ्ठल तुझ्या नामाचे सकळ, तुझ्या नामाचे सकळ, पूजा अर्चन मंत्रमाळ तुकोबाबाई म्हणतात की तुझं नाम हेच तुझ्या नाम घेणं, तुझं नाम तुला समर्पण करणं हेच आमची काय आहे, पूजा आहे. पूजा आमचे मंत्र ही नामच आहे, पूजा ही नामच आहे. तुला माळ समर्पण करणं, हार समर्पण हे नामाचाच हार. काय लाखोली वाहू गोविंदा ह्याच्यात आहे बाबा पुष्पांजली. हा नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. तर अनंत अशा प्रकारची देवाची नामदेवाला वाहणं, ती नामदेवाला समर्पित करणं हीच देवाची काय आहे, पूजा आहे. पूजा आणि ही वाचिक पूजा आहे. कारण नाम जे घेतो ते कशाने घेतो, वाणीने घेतो. पहिली जी पूजा होती ती कोणती, कायिक पूजा, ती स्थूल पूजा. आणि तिच्यापेक्षा ही सूक्ष्म आहे, ही शब्द स्वरूपाची पूजा आहे. ही शब्द अर्थात देवाचं नाव देवाला समर्पण करणं ही वाचिक अशा प्रकारची पूजा आहे. आणखी एक पूजेचा प्रकार आहे तो सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची पूजा आहे. आणि ती पूजा म्हणजे मनोमय पूजा, ती मानसिक पूजा. आणखी एक पूजेचा प्रकार बघू, मानसिक पूजा नंतर घेऊ. आणखी एक तुकोबाबांनी पूजेचा प्रकार सांगितलेला आहे. कोणता, तुका म्हणे देह समर्पिला विठ्ठली. देह देवाला समर्पण करणं तेव्हाच घडेल सर्व पूजा तुकोबाराय म्हणतात. ज्या वेळेला आपण देह आपला पांडुरंगाला समर्पण करू तेव्हाच सगळी पूजा घडते. तोपर्यंत सगळी पूजा घडत नाही. जोपर्यंत आपण देहाचं समर्पण करत नाही तोपर्यंत संपूर्ण पूजा घडत नाही. ती पूजा अपूर्णच राहते. तुम्ही कितीही अभिषेक घाला, टँकरचे टँकर जरी ओतले त्याच्या अंगावर तरी सुद्धा ती पूजा पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण देहाचं समर्पण करत नाही. देह समर्पण केलं पाहिजे. आणि त्या देहाचे 3 प्रकार आहेत. जो देह देवाला समर्पण करायचा तो देह किती प्रकारचा आहे, 3 प्रकारचा आहे. एक स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह देवाला
देवाला समर्पण करणं म्हणजे या स्थूल देहाने देवाची सेवा करणं. सूक्ष्म देह देवाला समर्पण करणं म्हणजे सूक्ष्म देहामध्ये असणारे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सगळ्यांचं देवाला समर्पण करणं. कर्मेंद्रियामध्ये वाणी, वाणी देवाला समर्पण करणं. वाणीनं फक्त देवाचेच गुण गाणं. आणि ज्ञानेंद्रिय कानाने देवाचेच गुण ऐकणं. डोळ्याने फक्त देवाचंच रूप पाहणं, डोळे देवाला समर्पण करणे. वाणी फक्त देवाचंच गुण गात असेल तर वाणी देवाला समर्पण केलेली आहे. कानाने फक्त देवाचेच गुण ऐकत असेल, दुसरे कशाचे गुण ऐकत नसेल तर कान देवाला समर्पण केलेले आहेत. हाताने फक्त देवाची सेवा करणं. डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकावे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धावगी आहे विठोबाचे पाय. मन सुद्धा सूक्ष्म शरीरामध्येच येतं. मनही देवाला समर्पण करावं लागतं त्याच्यामध्ये. मग येव मना, भगवानही ते सांगतात ना, तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी. मन हे मीची करी, मन देवाला समर्पण करणं. बुद्धीही देवाला समर्पण करायची. मन देवाला समर्पण करायचं म्हणजे मनाने संकल्प देवाचा करायचा. बुद्धी देवाला समर्पण करायची म्हणजे बुद्धी काय करत असते? निश्चय करत असते. बुद्धीनं देवाच्या प्राप्तीचा निश्चय करायचा. तर मग ती बुद्धी देवाला समर्पण केली. याला म्हणतात सूक्ष्म देह देवाला समर्पण करणं. सूक्ष्म देहामध्ये असणारे सगळे तत्व देवाला समर्पित करणं, त्या तत्वाने देवाची सेवा करणं, हा जो समर्पणाचा प्रकार आहे याला म्हणतात देह समर्पण करणं. आणि कारण देह, तिसरा देह आहे कारण देह. कारण देह देवाला समर्पण करणं म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार करून घेऊन, परमात्म्याचं ज्ञान करून घेऊन त्या कारण देहाचा त्या ज्ञानाने लय करणं. ते कारण असणार देह म्हणजे अज्ञान, त्याचा नाश करणं, हे आहे कारण देहाचं समर्पण. असे 3 देह ज्यांनी समर्पण केले त्याचीच पूर्ण पूजा झाली. अन्यथा सगळ्याच्या पूजा अपूर्णच आहेत. विठ्ठल विठ्ठल फक्त संत वाङ्मयामध्ये आलेले पूजेचे प्रकार थोडे थोडे आपण पाहू लागलेलो आहे. त्याच्यामध्ये असे अनेक जे अजूनही असतील, मला एवढे आढळले, अजूनही असतील आपल्याला काढता येतील शोधून. पण या सगळ्या पूजेमध्ये देवाच्या आवडीची पूजा जर कोणती असेल तर तुकोबाराय म्हणतात ती पूजा म्हणजे मनोमय पूजा. मनोमय पूजा हेची पढिये केशीराजा. केशीराजाला ही मनोमय पूजा आवडते. आता प्रश्न हा आहे की ही मनोमय पूजा कशी करायची? मनोमय पूजा करण्यासाठी का करायचं? तुकोबाने दुसऱ्या एक अभंगामध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला जर पूजा करायची असेल ना, सगळ्यात श्रेष्ठ उत्तम पूजा जर कोणती असेल तर ती कोणती आहे? मनोमय पूजा. करावी ती पूजा मनेची उत्तम.
पूजा मनीची उत्तम, मनाने उत्तम पूजा करावी. तर ही उत्तम पूजा आहे मनाने केली, तिलाच मनोमय पूजा म्हणतात. पण आता ही मनाने पूजा कशी करायची? मग त्याच्याकरता मनाने पूजा करण्याकरता अगोदर मन शांत करावं लागतं. काय करावं लागतं? मन शांत करावं लागतं. मन करावे प्रसन्न, मन करावे प्रसन्न, सर्व कारण प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. जर मनाने पूजा करायची असेल, मनोमय पूजा करायची असेल, तर अगोदर मनाला प्रसन्न करून घ्यावं लागतं. कारण मनाने पूजा करायची, मनाच्या द्वारा पूजा करायची, तर मन प्रसन्न करून घ्यावं लागतं. मन कशाने प्रसन्न होईल? मन प्रसन्न होण्यासाठी आपल्याला अगोदर मनाला शुद्ध करावं लागतं. मनाला काय करावं लागेल? शुद्ध करावं लागेल. मन शुद्ध करण्यासाठी मनातले दोष घालवावे लागतील. ज्याच्यामुळं मन अशुद्ध झालेलं आहे, ते जे दोष आहेत, ते दोष सगळे मनातले काढून टाकावे लागतील. मनातलं पाप घालवावं लागेल. मनामध्ये असणाऱ्या कुणाविषयी असलेल्या आतल्या गाठी ह्या बाजूला काढाव्या लागतील. संशय ते नष्ट करावे लागतील. कारण संशयासारखं पाप नाही. संशयावणी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वागोर प्राणी आसी. संशयासारखं दुसरं पाप नाही. मग ही संशय मनातच असतो ना. मग जर संशय मनात असेल तर कसं काय तिथं पूजा करता येईल? पूजासाठी ती जागा
जिथं पूजा करायची, ज्या साधनाने पूजा करायची ते कसं पाहिजे, सगळं शुद्ध पाहिजे, शुद्ध. आणि ती पूजा करण्यासाठी जसं मन शुद्ध, आतले विकार घालवावे लागतील. काम, क्रोध, लोभ ही सगळी जी बुळबुळ आहे ना, याला बाहेर काढणं आणि याला शुद्ध करणं, याला म्हणतात मन प्रसन्न करणं. जी अस्थिरता आहे मनाची, ते चंचल झालेले मन, ती चंचलता घालवावी लागेल. मन एका ठिकाणी स्थिर करावे लागेल. कारण मन जर स्थिरच नाही झालं तर पूजा कशी करता येईल. विषयाकडे चाललो मन आणि आपल्याला देवाची पूजा करायची, देवाजवळ जर आलंच नाही तर त्या मनाने आपण पूजा कशी करणार. त्याच्यासाठी प्रामुख्याने जर मनोमय पूजा करायची असेल तर मनातले दोष घालून मन स्थिर केलं पाहिजे. आणि मन स्थिर झालं, मन शांत झालं की मग शांत झालेलं मन, शांत झालेली वृत्ती ही प्रसन्न होत असते. ज्या माणसाचं मन उद्विग्न आहे, नुसतं इकडं तिकडं 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 असं भटकतंय सारखं, त्याच्या मनामध्ये प्रसन्नता नसते. प्रसन्नता, अशा चंचल मनाच्या मनामध्ये प्रसन्नता नसते. स्थिर झालेलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी जे मन स्थिर होतं ते मन कसं असतं, प्रसन्न होतं. म्हणजे अगोदर मन प्रसन्न करून घ्यायचं, म्हणजे मनातले दोष घालवायचे, मनाला स्थिर करायचं. सकाळी सकाळी करावं आपण हे. सकाळी मनात काही बाकीचा हा गोंधळ नसते. उठल्या उठल्या झोपेतून उठल्याबरोबर ही मानसिक पूजा करावी, किंवा स्नान वगैरे करून आपली देवाची पूजा आटोपली की मग थोडं अर्धा तास, 1 तास, 1.5 तास जेवढं जमेल तेवढं ही पूजा करण्याचा प्रयत्न करावा. बसावं स्नान करून, शुद्ध होऊन, पूर्वाभिमुख होऊन किंवा उत्तराभिमुख बसून, आणि मग ही पूजा करण्याचा आपण प्रयत्न करावा. काय करायचं या पूजा करत असताना, आपल्याला ही पूजा करण्याकरता कुठला खर्च लागत नाही. आपल्याला मंदिरात जाऊन पूजा करायची असेल तर पहिली पावती फाडावी लागते. मग ती पावती फाडण्याकरता पैसे ज्यांच्या जवळ आहेत त्यांनाच ती पूजा करता येते. पुन्हा पूजेसाठी वेगवेगळी सामग्री आणावी लागते. ती सामग्री पवित्र असावी लागते. आणि मग पवित्र असेल तर त्या सामग्रीनं समर्पण केल्यानंतर ती देवता प्रसन्न होईल. आणि मला आता पवित्र चांगली सामग्री भेटणंच फार कठीण झालं या काळात. बहिरंग पूजा अर्थात बाहेरची पूजा, अर्थात स्थूल पूजा, शरीराने केली जाणारी पूजा यथासांग घडेल याची शाश्वती नाही. मग त्यासाठी मानसिक पूजा चांगली. मानसिक पूजेतही सगळे उपचार समर्पण करायचे असतात, पण उपचार आपल्याला कुठून विकत आणाय, बाहेर जाऊन विकत दुकानातून आणायचे नसतात, कुठल्या बागेत जाऊन आणायचे नसतात. ते आतच निर्माण करायचे असतात. आणि आतच निर्माण करून आतल्याच देवाला काय करायचे असतात, ते समर्पण करायचे असतात. मग बसायचं आणि बसून आत मनातच मानसिकच मूर्ती तयार करायची. मने प्रतिमा स्थापिली. आपण ज्या देवतेचे उपासक आहोत, आपल्याला ज्या देवतेची पूजा करायची आहे त्या देवतेला अंतःकरणामध्ये उभं करायचं. त्या देवतेला आव्हान करायचं आणि अशी कल्पना करायची की पांडुरंग परमात्मा, आता आपण पांडुरंगाचे भक्त आहेत, जर कोणी दुसऱ्या देवतेचा भक्त असेल तर तो या प्रकारे त्या देवतेची पूजा करू शकतो. आपण सगळे वारकरी असल्यामुळं पांडुरंगाचे उपासक आहोत. डोळे झाकून, वृत्ती अंतर्मुख करून मनामध्येच देवाला प्रार्थना करायची की हे प्रभू, हे पांडुरंग परमात्मन, मी तुमची मानसिक पूजा करू इच्छितो. तुम्ही काय व्हावं, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये तुम्ही प्रगट व्हावं. अशी प्रार्थना करून अशी कल्पना करायची की परमात्मा आता आपल्या समोर प्रगट झालेले आहे. दगडाची मूर्ती नाही घ्यायची पूजेला. मानसिक पूजा करत असताना हा दरिद्रीपणा ठेवायचा नाही. साक्षात परमात्मा आपल्या समोर प्रगट झालेले आहे. देवाचं ते अतिशय सुंदर रूप जसं तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकट
अंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजी. किंवा विष्णूची पूजा करत असेल तर सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी वैक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुजम. असं देवाचा तो सगुण विग्रह, देवाचं ते अतिशय सुंदर गोजिर असणारं रूप, देवाचे ते मग तळवे, सगळं देवाचं ते रूप पाहायचं, देवाचं डोळे भरून देवाला पाहायचं. देवाचे तळवे, देवाच्या पायाचे नख, देवाचे पायाची घोटे, देवाच्या पोटऱ्या, देवाचा पितांबर, देवाच्या कमरेला असलेला तो सोनेरी असणारा तो पट्टा, देवाचं नाभी कमळ, देवाच्या असं जानवं, देवाचे असलेले अलंकार, इथं उजव्या बाजूला छातीवर असणारं वत्सलांचन, गळ्यामध्ये असणारा कौस्तुभमणी, डाव्या बाजूला छातीवर लक्ष्मींचा निवास आहे ना, तिथं लक्ष्मी निवास करते भगवंताच्या वक्षस्थळावर. हृदयी श्री वत्सलांछन, देवाच्या कानामध्ये असणारी मकराकार कुंडल, देवाचे कुरळे केस, देवाचा चमचम चमकणारा तो मुकुट, त्या मुकुटाला लावलेला मोरपीस, चंदनाचा टिळा, कस्तुरीचा टिळा, कमळासारखे देवाचे नेत्र, देवाची ती नाशिका म्हणजे नाक, गाल. सकाळी सूर्योदयाच्या वेळी जशी लालिमा असते पूर्व दिशेला, सूर्य जसा लाल दिसतो तसे लाल जळत असणारे देवाचे ओठ, देवाच्या गळ्यात असणारी वनमाला, देवाने दोन आपले हात कमरेवर ठेवून आपल्या समोर उभा राहिलेला आहे. असं देवाचं ते रूप डोळे भरून पाहायचं आणि देवाला मग प्रार्थना करायची, हे प्रभू आता मी तुमची पूजा करतो, मी केलेल्या पूजेचा तुम्ही काय करा, स्वीकार करा. आणि मग देवाला बसण्यासाठी आसन द्यायचं, सोन्याचं आसन द्यायचं. दरिद्रीपणा कशाला करायचा, लाकडाचं नाही असलं आणायचं नाही, सोन्याचं आसन. आणि मग देवाचा अभिषेक करायचा. देवाला पाय धुवायला पाणी द्यायचं, देवाचे पाय पुसायचे, हात धुवायला पाणी, त्याला अर्घ्य समर्पयामी म्हणतात. देवाला गुरणा करायला पाणी द्यायचं, म्हणजे आचमना समर्पयामी म्हणायचं, ते पाणी द्यायचं. असे सगळे एक एक उपचार देवाला. गंगेच्या स्नानानं पाणी घालायचं, इथलं बोरचं विहिरीचं नाही आणायचं, मंदाकिनी नदीचं आणा ना. काय मानसिक पूजा करायची आपल्याला गंगेच्या स्नानानं. आणि पंचामृताने स्नान करायचं, घालायचं देवाला. मग दूध, दही, तूप, मध, शर्करा. मग दूध जरशा गाईचं नाही आणायचं, गावाला कामधेनू, स्वर्गातली कामधेनूचं दूध, कामधेनूच्या दुधापासून निर्माण केलेलं दही, त्या दह्याने देवाला स्नान घालायचं. त्या कामधेनूच्या दह्यापासून निर्माण केलेलं तूप, त्या तुपाने देवाला स्नान घालायचं. तिथं काय पैसे द्यावे लागत नाही, मनाने ते निर्माण करायचंय, मनाने उपचार निर्माण करायचे, तर देवाला व्हायचे. मधाने स्नान घालायचं, साखरेने स्नान घालायचं, पुन्हा पंचामृताने स्नान घालायचं, पुन्हा शुद्धोदकाने स्नान घालायचं, पुन्हा गंगेचं तीर्थ. रत्नै कल्पित मासनम हिमजलैः स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषितं मृगमदा मोदांकितं चंदनम जाती चंपक बिल्वपत्र रचितं पुष्पंच धूपं तथा दीपं. बरंच आहे मानसिक पूजेमध्ये आचार्यांनी खूप अशा प्रकारचे मानसिक पूजेचं वर्णन केलेलं आहे. अशी ही देवाची पूजा करायची. मग अशा मुलायम अशा शुद्ध वस्त्रांनी देवाचं अंग पुसून घ्यायचं. देवाला सोन्याचं रत्नजडित सिंहासन देवाला समर्पण करायचं. देवाला सांगायचं की याच्यावर आता बसा. देवाला दिव्य स्वर्गातले असे वस्त्र, मश्नंती दिव्यान देवी देव भोगान म्हटले ना, स्वर्गात दिव्य वस्त्र असतात. ते दिव्य वस्त्र आणून देवाला समर्पण करायचे. पितांबर वगैरे हे उपरणं, हे सगळे वस्त्र कुठून आणायचे? स्वर्गातून. आणि अशी दिव्य अलंकार देवाला समर्पण करायचे. पायातले, हातातले, सगळेच, कानातले. देवाला दिव्य मुकुट समर्पण करायचा. देवाला दिव्य चंदन, सगळे दिव्यच अलंकार समर्पण करायचे. आणि कामधेनूच्या दुधापासून निर्माण केलेले सगळे पक्वान्न,
बासुंदी, खीर काय असेल देवाला, पांडुरंगाला खीर जास्त आवडत असते, विष्णूला. मग त्या कामधेनूच्या दुधापासून खीर बनवायची, केशर टाकून, आणि ती खीर देवाला काय करायची, समर्पण करायची. असे सर्व अशा प्रकारचे उपचार देवाला समर्पण करायचे. सोन्याच्या मोहरा देवाला दक्षिणा स्वरूपात समर्पण करायच्या. हिरे भरलेला हंडा देवाच्या समोर ठेवायचा, दक्षिणाम समर्पयामी. कामधेनूच्या तुपानं देवाची आरती करायची. स्वर्गातलेच फुलं, कल्पतरूचे फुलं, त्या फुलाने देवाला पुष्पमाला तयार करायची आणि ते फुलं देवाला समर्पण करायचे. कमळ पुष्प समर्पण करायचे. असे हे सगळं मानसिक उपचार समर्पण करायचे. आणि सगळी पूजा झाल्याच्या नंतर देवाला प्रदक्षिणा घालायची, साष्टांग दंडवत घालायचा आणि देवाला प्रार्थना करायची, प्रभू वेडी वाकडी केलेली पूजा तुम्ही काय करा, स्वीकारा. पूजा करत असताना काही चुकलं असेल तर काय करा, क्षमा करा. आणि तुमच्या चरणाविषयीची भक्ती, तुमच्या चरणाविषयीचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये काय करा, प्रदान करा. अशी देवाला प्रार्थना करावी. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, अशी ही देवाची पूजा करणं. या पूजेला म्हणतात मनोमय पूजा. या पूजेचं नाव काय आहे, मनोमय पूजा. कुठं जावं लागत नाही, काय घ्यावं लागत नाही, नुसतं बसायचं आणि बसून एका जागेवर ही अशी पूजा करायची. आणि ही जर पूजा केली तर ही पूजा देवाला सगळ्या पूजेपेक्षा जास्त आवडते. मनोमय पूजा हेची पढिये केशीराजा विठ्ठल विठ्ठल. ती शंका अशी येते की आपण मग आता मानसिक पूजेमध्ये, मनोमय पूजेमध्ये देवाला जे समर्पण करायला लागलो ते वास्तव काहीच नाही ना हो. सगळं कसं आहे, हे मनोवतच आहे सगळे, हे सगळे मानसिकच आहे. त्याच्यात खरं काहीच नाही, सगळं दाटोमोठीच आहे सगळं. मग असलं दाटोमोठीचं जर आपण समर्पण केलं तर असलं दाटोमोठीचं समर्पण केलेलं तो स्वीकारतो का, घेतो का, अशी शंका येते. मग तुकाराम महाराजांनी विचारली का आपण असं नुसतं मनानच निर्माण केलं, मनानच दिलं देवाला, समर्पण केलं, नुसती मानसिक जर पूजा केली, हे उपचार मग देव स्वीकारतो का? मग त्याचं उत्तर तुकोबा अभंगाचे घेतो अंतरीचे भोग, घेतो कल्पनेचे 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 घेतो कल्पनेचे भोग, 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 घेतो कल्पनेचे
घेतो कल्पनेचे भोग, 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 नमानिती बाह्य रंग, नमानिती बाह्य रंग, नमानिती बाह्य रंग, घेतो कल्पनेचे भोग, नमानिती बाह्य रंग, नमानिती बाह्य रंग, नमानिती बाह्य रंग, घेतो कल्पनेचे भोग, न मानती बाह्य रंग. खरं असे देवाला हे असलंच आवडतं. कल्पनेचे भोग घेतो, ही कल्पनाच आहे ना सगळी. मग दही आणलं, दूध आणलं, देव आलं, सगळे कुठे मनानेच फक्त कल्पनाच आहे फक्त. या मग हे कल्पनेनं निर्माण केलेले काल्पनिक हे भोग जर आपण देवाला समर्पण केले तर ते कल्पनेचे भोग तो घेतो. पण जर बाहेरचे आणले दुकानातून वगैरे भारी भारी जरी भोग आणले आणि आपण ते समर्पण करत असताना जर आतून प्रेम नसेल, भाव नसेल, तर त्याला ते बाहेरचे भोग, बाहेरचा रंग त्याला मान्य होत नाही. न मानती बाह्य रंग, वरचा दिखाऊपणा. त्या दुर्योधनाने ज्यावेळेला भगवान शिष्टाईला गेले त्यावेळेला काय नव्हतं केलं. मोठा राजवाडा निर्माण केलेला होता. सुंदर स्त्रिया त्याच्या त्या हस्तिनापूरची जी सीमा होती त्या सीमेपासून त्या राजवाड्यापर्यंत सुंदर तरुण स्त्रिया त्याच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या, पाय घड्या टाकलेल्या होत्या आणि सगळ्या त्या आरती घेऊन देवाच्या अंगावर फुलं टाकत. एवढी जय्यत तयारी होती देवाच्या स्वागतासाठी. राजा होता तो. पण एवढं जरी केलं पण आतून प्रेम नव्हतं, नाही वरवर होतं सगळं. मग देवाला हे वरच लागत नाही. घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडी भावाची. वरच तो पाहत नाही, तो आतलं पाहतो. पै भक्ती किमी जाणे ते तर साने थो न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलत्या. तो भाव पाहतो, भाव. आणि मग भाव जर नसेल तर वरचं बाहेरचं त्याला नाही आवडत. न मानती बाह्य रंग, बाहेरचे रंग, बाहेरचा दिखाऊपणा त्याला आवडत नाही, त्याला मान्य होत नाही. का नाही मान्य होत? आता प्रमाण म्हणायचं नाही, वेळ झालाय. कारण अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे. तो समर्पण करत असताना, देवाची पूजा करत असताना त्या अंतरात, त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे, सुरुवातीपासून शेवटापर्यंत सगळं देव जाणतो. कारण तो सगळ्याच्या आतच राहतो ना. बाहेरच्याला लोक फसतात. बाहेरचा दिखाऊपणा, आपण त्या दिखाऊपणानं काय करतो, लोकाला फसवू शकतो, देवाला नाही फसवू शकत. कारण तो बाहेरचं बघतच नाही, तो आतलं पाहतो. कारण तो आतच राहतोय आणि त्याला फसवता येत नाही. कारण तो जिथं त्याच्या मनात विचार निर्माण झाले त्या मनातच तो राहतो ना. त्याच्यापासून कुणीच आणि काहीच लपवू शकत नाही. कारण तो हृदयात असतो. सर्वस्यचाहं सगळ्यांच्या हृदयात तो राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. म्हणून त्याला सगळं कळतं, सगळ्याचं कळतं, सगळ्याच्या आतलं कळतं. अंतरीचे जाणे आधी वर्तमान होणे. त्याच्यामुळं आपण जर डुप्लिकेट केलं वरून तर त्याच्या पुढं सर्त होत नाही. तुकोबा शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कुडे, तुका म्हणे कुडे, तुका म्हणे
पुढे कोठे करे त्याच्या पुढे येतो कल्पनेचे भोग येतो कल्पनेचे भोग कोठे करे त्याच्या पुढे कोठे करे त्याच्या पुढे येतो कल्पनेचे भोग येतो कल्पनेचे भोग मानिती बाह्यरंग मानिती बाह्यरंग येतो कल्पनेचे भोग येतो कल्पनेचे भोग मानिती बाह्यरंग मानिती बाह्यरंग येतो कल्पनेचे भोग येतो कल्पनेचे भोग विठोबार कुमारी म्हणे कुडे कुडे म्हणजे खोट नाटक केलेलं वळून वळून फक्त दाखवलेलं कोठे सरे त्याच्या पुढे कोठे सरे त्याच्या पुढे कुठं सरत होते का सरत होत नाही कारण तो आतलं अशा प्रकारचं तो पाहतो घेतो कल्पनेचे भोग न मानती बाह्यरंग झालेली सेवा पंढरीनाथाच्या ज्ञानोबारायांच्या गुरुवरांच्या आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते विनमितो असे सर्वांना विनंती आहे. फराळाचा प्रसाद केला.